डायबिटीजच्या रुग्णांची नेहमी एक तक्रार असते, डॉक्टर मी रोज 5 किलोमीटर चालतो तरी माझी साखर कमी का होत नाही, की चालण्याने खरेच डायबिटीज नियंत्रण येतच नाही. आज आपण याचे वैज्ञानिक उत्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर राहुल वागोले. डायबिटीजच्या प्रत्येक रुग्णाला चालण्याचा सल्ला दिलाच जातो, पण अनेकांना वाटतं की फक्त चाललं की साखर आपोआप नॉर्मल होईल, पण हे पूर्णपणे खरे नाही. सर्वप्रथम समजून घ्या, जेव्हा आपण चालतो तेव्हा आपल्या स्नायूंना ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा मिळवण्यासाठी स्नायू रक्तातील ग्लुकोजचा वापर करतात. त्यामुळे चालल्यानंतर साखर कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर शरीराची इन्शुलिनची कार्यक्षमता देखील सुधारते. आता प्रश्न, चालण्याने शुगर किती कमी होते? ह्याचं एकच ठरलेलं उत्तर नाही, कारण ते अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. जसे की सुरुवातीला तुमची साखर किती आहे, तुम्ही किती वेळ आणि किती वेगाने चालता, जेवणानंतर चालता की सकाळी चालता, तुमचं वजन किती आहे, औषधे किंवा इन्शुलिन सुरू आहे का. संशोधनात असे दिसून आले आहे की जेवणानंतर 15 ते 30 मिनिटे वेगाने चालल्याने अनेक रुग्णांमध्ये जेवणानंतरची म्हणजे पीपी साखर कमी होण्यास मदत होते. पण प्रत्येक व्यक्तीमध्ये हा परिणाम वेगळा असू शकतो. त्यामुळे 30 मिनिटे चालल्याने 50 किंवा 100 पॉईंट साखर कमी होते असा कोणताही निष्कर्ष नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमची HbA1cची व्हॅल्यू 9% ते 10% किंवा त्याहून जास्त असेल तर फक्त चालण्यावर अवलंबून राहून उपयोग होत नाही. कारण डायबिटीस नियंत्रणासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, ताणतणाव कमी करणे आणि योग्य उपचार हे सर्व तितकेच महत्त्वाचे आहे. चालणे हे डायबिटीससाठी अत्यंत फायदेशीर आहे, पण ते फक्त चालणे पुरेसे नाही. योग्य आहार प्लस नियमित चालणे प्लस योग्य उपचार प्लस जीवनशैलीतील बदल या सर्वांमुळे शुगर उत्तम प्रकारे कंट्रोल होते.